सर एकच मिनटं. चला नावं कळवा प्लीज. स्ट्रायकेंडला पण पाहिलं तर आकाश आणि नॉन सेकंडला बॅट्समनचे नाव. ठीक आहे, लेट्स प्ले. डावाला सुरुवात होईल. पहिल्या चेंडूवरती पहा दिशा दर्शवली गेली. लोअर फुलटॉस चेंडू होता तिथे. ओहो, कमालीची कामगिरी. विवेक आणि अंकित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज आपण पाहिलं तर मंगेश आहेत. इथे देखील आपण पाहिलं पहा शरीर भेदक हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू नक्की मंगेश यांचा म्हणावं लागेल, कौतुक असेल. कारण बॅटर फलंदाज अर्थात मला वाटतं अंकितने आणि विवेक यांनी सुरुवातीच्या चेंडूंवरती सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दर्शवलाय. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कट केलाय, स्टेअर केलाय, चेंडू गॅपमध्ये असणार आहे. इथे देखील आपण पाहिलं तर खराब कामगिरी. वाईट बॉल आला, पंच नक्की तिथे कळवतायत. दिशा भरकटली आणि जाहिर सी बात है अगर गेंदबाज जब जब दिशा से भटकेंगे तो अंपायर्स की नजरों में भी खटकेंगे. यावेळी संपर्क केला तिथे आपण पाहिलं तर खेळाडू देखील धावत पडत जातात आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करतात. धावांची धावाधाव नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कामी आली आहे. वाईड अगेन. पुन्हा एकदा आपण पंचांचा इशारा पाहतोय. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. हा, इथे देखील आपण पाहिलं तर सिंगल. राईट अँड लेफ्ट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये आकाश भाऊ धोत्रे 11 संघ नक्कीच दाखल आहे. परंतु पाहूया अप्पा 11 संघाकडे देखील ती ताकद आहे, ती क्षमता आहे की त्यांच्या फलंदाजांवरती ते हावी होण्याचं काम त्यांचे गोलंदाज करतील. पहा बॅट तर अगदी वेगाने फिरवली गेली आहे. डीप मिड विकेटला खेळाडू देखील धावत पळत येतात. सिंगल आल्यानंतर दुसरी कुठलीही धाव इथे नसेल. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन गोलंदाज देखील असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धपलकावरती 9 धावा. 9 रन्स, 9 धावा धपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
आणि गोलंदाजांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. शंकर. अनुभवी खेळाडू आहेत, एक उपयुक्त गोलंदाज म्हणून पाहूया कशा प्रकारे इथे चेंडू टाकला जाणार आहे. इथे जागा बनवली आणि परफेक्ट त्या ठिकाणी गॅप शोधण्याचा प्रयत्न असणारे पहा, 2 टप्पे घेऊन चेंडू होतोय सीमा रेषेच्या पलीकडे फरार. इथे धावा मिळतात 4. चौकार. इथे पुढे सावध, प्रचंड मोठा तडाखा तर दडलाय. पाहूया तिथे खेळाडू डाऊन दी बॉल येत आहेत आणि 75 नो बॉल आहे. नो बॉल आणि प्रचंड मोठा तडाखा, फलंदाजाचा धूमधडाका. 6 धावा. षटकार. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक केलाय आणि तिथे गोलंदाजी क्रॅक केली. सोपं नसतं जेव्हा चेंडू नवीन असतो, अर्थातच पहिलं किंवा दुसरं षटक असतं तेव्हा चेंडू देखील तिथे आपण पाहिला तर चेंडूवरची जी नक्कीच परत असते ती कमी झाली नसते. अर्थातच कापूस बॉल असतो आणि त्या कापूस बॉलला तुम्ही सीमारेषेच्या पलीकडे पाठवताय, अर्थातच तुम्ही खूप घातक फलंदाज आहात. पुन्हा एकदा यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा, फ्री हिटचा चेंडू असता आणि तो देखील सीमा रेषेच्या पलीकडचा धरतोय रस्ता. 6 धावा. षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, विशेष म्हणजे आपण पाहिलं तर विवेक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 26 धावा या षटकाराच्या मदतीने. उघडा डोळे पहा नीट, चेंडूला देखील सीमा रेषेच्या पलीकडे पाठवले नीट. यावेळेस पुढे सरसावत स्ट्रोक खेळून काढलाय. तिथे खेळू देखील आपण पाहिलं तर पहा, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात आणि एफर्ट कमाल येते. लाजवाब आहे. धावा मी म्हणेल की तिथे संघासाठी वाचवल्यात, रोखल्यात. तीन चेंडू आपण पाहिले यापूर्वी आणि पाहूया येणाऱ्या 3 चेंडूंची कहाणी काय असेल. इथे देखील अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढला गेला. तिथे जमिनी समांतर फटका, डीप स्क्वेअर लेगला देखील खेळू आहे. थ्रो केला, डेंजर एंडला फलंदाज असतील आणि पोहोचून देखील जातील. कॉल चांगला होता, परंतु दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स त्यापेक्षाही सुंदर दर्जेदार होती, अप्रतिम होती आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. 2 अंकाच्या मध्ये धफलकावरती 30 धावा जे आपल्याला मिळतात. हो, रिव्हर्स प्रयत्न करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतो, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट जो केला पाहिजे त्याचा संपर्क अजिबात झाला नाही. चेंडू तिथे बॅटची कडा लागून शरीरावरती आदळतोय. डॉट बॉल. हा चेंडू लोवर फुलटॉस होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. समोरच्या दिशेला पहा, लॉंग ऑनचे खेळू देखील धावत पडत येतात. एफर्ट कमालीचा असेल. पाहूया तिथे. ओहो, गलती से झाली चूक, हो गई बोल. चेंडू केला सीमा रेषेच्या पलीकडे, गोल. चौकार. 4 धावा. ओके, मला वाटतं माफ करा, कारण येस ब्लॅक स्क्रीन जे आमच्या अगदी समोर आहे, असं वाटलं की एकच सेकंदासाठी की तिकडे खेळाडू असावा,
परंतु अजिबात तिथे प्लेअर नाही आणि गॅप शोधला गेला, मिळाली फलंदाजाला छोटीशी दरार, चेंडू देखील केलाय चौकारासाठी फरार. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती 34 धावा. आज आपण पाहिलं तर नकल बॉल बरेच युवा खेळाडू शिकतायत, परंतु टाकणं सोपं नाही. कारण नकल बॉलची आठवण काढण्याचं कारण हे की नकल बॉलचा जनक म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे झहीर खान, त्या खेळाडूचा जर्सी क्रमांक 34 हा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कर आपण पाहिलं तर यस वय वर्ष 50+ आहे, परंतु फिटनेस कमालीचा आहे. अगदी एखाद्या नव्या नौकाने खेळाडू देखील लाजेल, परंतु फिटनेस कमालीची. आणि गोलंदाजाचं नाव आहे FC कॉलेजचा चित्ता, त्याचं टायगर राजू भाऊ. हो, इथे आपण पाहिलं तर फुल लेंथचा चेंडू होता, हलकीशी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटची कडा लागली आणि शॉर्ट थर्ड मॅच च्या खेळाडूच्या माध्यमातून तो चेंडू अडवला देखील गेला. इथे देखील आपण पाहू शकतो, पहा चांगला संपर्क तर पाहायला मिळाला. सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न होतोय, थ्रो केलाय. इथे कलेक्शन देखील गोलंदाज राजूभाऊ यांच्या माध्यमातून केलं गेलं. संघाच्या खात्यामध्ये जमा होत. हॅलो, यावेळेस कलात्मक प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे आपण पाहू शकतो कुठल्याही प्रकारचा संपर्क बॅट आणि बॉलचा तिथे नाही. चेंडू बरोबर विकेट किपर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तसंच आपण पाहिलं तर नक्की आपण पाहू शकतो ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलं, रोख रक्कम 31,000. तसंच आपण पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये बऱ्याच उपक्रमांमध्ये देखील ज्यांचा अगदी सिंहाचा मोलाचा वाटा असतो, नेहमी जनकल्याणासाठी देखील जे सज्ज असतात, राजदादा निकम युवा उद्योजक हे देखील इथे उपस्थित असतात. तर नक्की दादांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करेल आणि दादांना सांगेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच आपण पाहिलं तर श्री वाहिद निलगर साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत. मी दोन्ही मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत करेल. विनंती करतो की आपण नक्की तिथे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल, अर्थातच कॉल तिथे या ओव्हरस्टेपिंग साईडलाईन, ओके साईडलाईनचा तिथे नो बॉल पंचांनी घोषित केला, अर्थातच गोलंदाजाला खंडित केलं. हो, बॅट तर फिरवली गेली, परंतु तिथे आपण पाहिलं तर तिथे नक्कीच आपण पाहू शकतो सिंगल आली आहे. सेन्सिबल क्रिकेटवरती नक्कीच आपण पाहिलं तर दर असणार आहे. तसंच आपण पाहू शकतो श्री परशुअण्णा डोंगरे असतील, संतोष भाऊ मॅगरे असतील, आकाश धोत्रे, राहुल धोत्रे, किसन एकबोटे, अभिजित यमकर, नितीन अलगुडे आणि गणेश कुसाळकर, सर्वच्या सर्व मान्यवरांचं नक्कीच मी धन्यवाद देईल की विशेष सहकार्य जे आम्हाला या ठिकाणी लाभलं. आणि इथे काय घडते, गॅप शोधला गेला, मिळाली फलंदाजाला पुन्हा एकदा छोटीशी दरार. वारंवार करतायत फलंदाज तगडे वार, चेंडू सीमारेषा पार, येतोय चौकार. बरोबर दिशा दर्शवली त्या आणि दशा धाव फलकाची देखील बदलतीये. धाव फलकावरती आपण पाहिलं तर 44 44 धावा आहेत.
पुन्हा एकदा पहा संपर्क केला. इथे देखील आपण पाहिलं तर चूक झाली फलंदाजाकडून आणि गोलंदाजांच्या विकेटची भूक वाढली. झेलबाद होत आहेत त्या ठिकाणी बॅटर फलंदाज विवेक आणि चांगली कामगिरी संघाला मी म्हणेल की एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन त्यांनी नक्की ठेवलंय आणि यावेळेस बाद झालेत. परंतु कौतुक असणाऱ्या झेल देखील टिपला गेला लॉंग ऑनच्या दिशेने. विशेष म्हणजे जर का आपण पाहिलं तर नक्कीच राजदादा निकम नेहमी आपण पाहिला जनकल्याणासाठी सज्ज असतात. आपल्या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारचे उपक्रम असतात त्यांचा सिंहाचा मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळत असतो आणि एक चांगले मार्गदर्शक आहेत. एक नेहमी आपण पाहिलं तर दिलदार व्यक्तिमत्व आहे. स्पर्धा असतील, उपक्रम असतील, कार्यक्रम असतील, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा आपण पाहिलं तर कधीही मदत जरी लागली ती प्रत्येक वेळेस होकार देतात आणि उपस्थित देखील होऊन त्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटतात. विशाल अण्णा धोत्रे यांना देखील आपण पाहिला मित्रांनो. पहा द्वितीय पारितोषिकाची रक्कम रोख रक्कम 21,000 आणि चांगला पाठिंबा त्यांच्याकडून देखील त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद देईल. दी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच थेट प्रक्षेपित होती. क्रिक लाईफ स्पोर्ट्स ही टीम आहे. त्यामध्ये आपण पाहिजे आमचे 2 कॅमेरामॅन मुख्य कॅमेरामॅन आमचे जन्नप्पा आहेत, दुसरे करण आहेत स्क्वेअर कॅमेरामॅन. ऑपरेटर देखील आपण पाहिजे तर आमचे रोहित आहेत. चांगली टीमवर्क त्यांच्या माध्यमातून देखील असणारे प्रोफेशनल पंच ज्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा विशेष म्हणजे अक्षय निर्मल सर असतील, समीर जोशी सर असतील, शुभम गाडे सर असतील. मी स्वतः क्रिकेट कॉमेंटेटर, अँकर, समालोचक, सूत्रसंचालक अतिश नरवाल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करेल. आपण सर्वजण पाहतोय स्वर्गीय कैलासवासी अविनाश उर्फ यल्लप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ FC करंडक 2024. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत. गोलंदाजाचं नाव स्वप्नील. हो रिवर्सचा प्रयत्न केला. इथे आपण पाहिलं तर टप्पा कमालीत होता. तेच तर्रार अगदी रफ्तार से गिरफ्तार की जाने वाली गेंदबाजी थी. परंतु प्रश्न विचारल्यानंतर फलंदाजांना उत्तर देत असताना स्ट्रगल करावं लागतं. ओहो यू मिस, आई विल बी डेफिनेटली हिट. यष्ट उद्ध्वस्त आहेत, फर्निचर डिस्ट्रॉयड. गलती से मिस्टेक करोगे भैया तो आपको गलती का हर्जाना भी भुगतना ही पडेगा. अर्थातच फलंदाजाला तिथे बॅक टू दी पवेलियन जावं लागतं. स्टंप टू स्टंप केली जाणारी ही गोलंदाजी आपण पाहिली. बरोबर लेग स्टिक तिथे आपण पाहिलं तर वाकवली गेली. एक चांगली उपस्थिती मी म्हणेल की मान्यवरांची आणि विशेष म्हणजे आज हा आता चर्चा झाली की स्वतः आपण पाहिजे तर राजदादा निकम आणि वहीद भाई निलगर आमच्या अगदी आसपास मनमुराद आनंद लुटतात. कारण विशेष म्हणजे पहिल्यांदा मी स्वतः माझ्या नजरेने पाहतोय की स्कोर बुकची ही म्हणजे स्थिती पाहून जुने दिवस आठवणं ही खरंच खूप महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट आहे. कारण जुने दिवस कधीच विसरले जाऊ शकत नाही. माणूस जिवंतच असतो जुन्या आठवणींच्या जोरावरती. विशेष म्हणजे दादा आज टॉस होतोय, कॉईन आपल्याला वेगवेगळ्या ब्रँडचे पाहायला मिळतात. परंतु आपल्या वेळेस काय असायचं, उन्हाळी पावसाळी. काटा छापा थोडासा लेटेस्ट ह्याच्यामध्ये झाला. फलंदाजाचं नाव काय, बॅटिंग टीम, बॉलिंग टीम. पहा तुमचा अतिरिक्त खेळाडू इथे पाठवणं गरजेचं असेल कारण पॅनल्टी लगेच दिली जाईल. लोवर फुलटॉस चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर पहा दिशा दर्शवली आहे. लॉंग ऑनचे खेळाडू धावत पळत येत आहेत. सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न होतो, डेंजरला फलंदाज होते, पोहोचून देखील जातात. बॅटिंग टीम, बॉलिंग टीम प्लीज, नंतर अपील तक्रार चालणार नाही. हॅलो
चला फलंदाजाचं नाव, जे फलंदाज बाद झाले ते इथे प्लीज पाठवा. अकबर नाव आहे, अकबर. अकबर यावेळेस हा चेंडू आपण पाहिला ना, काहीसा दूरवरती ठेवण्यामध्ये गोलंदाजाला यश येते, कारण बॅटर फलंदाजाने बॅट तर वेगाने फिरवली होती. या षटकात आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आपल्या नजरेसमोर असणारे स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. केवळ 2 धावा दिल्यात, एक महत्वाचा बळी टिपला आणि 3 चेंडू डॉट. अर्थात एकंदरीत 4 चेंडू तिथे डॉट आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी जंप लगावून, उडी लगावून तो चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या खेळूच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल आली आहे. सेन्सिबल क्रिकेटवरती इथे भर द्यावा लागेल, कारण साहजिकच फलंदाजाच्या रडारमध्ये अजिबात चेंडू टाकण्याचा तिथे प्रयत्न गोलंदाज नसणारे, जास्तीत जास्त लक्ष असणारे डॉट निर्धाव चेंडू. सफल आपण पाहिलं ना तर 47 धावा त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. 47 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. आकाश धोत्रे 11 विरोधात अप्पा 11 आणि नवीन गोलंदाज जे गोलंदाजी मार्कवर येणार आहेत. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत त्वरित कळवा. ओके, मला वाटतं छोटासा ड्रिंक्स ब्रेक देखील तिथे घेतला जातोय. साहजिकच जलपानासाठी वेळ घेणं गरजेचं आहे आणि उन्हाचा तडाखा देखील भरपूर आहे. धावा 47 आहेत, 47 आहेत. राजेश अर्थातच वय वर्ष 50 पार आहे, 50+ आहे आणि एक तेच तर्रार वेगवान गोलंदाज म्हणून या मैदानावरती ज्यांची FC कॉलेज टायगर म्हणून ओळख आहे. राजू भाऊ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पाहूया 47 नंतर येणाऱ्या 12 चेंडूंची कहाणी कशी असेल. अर्थातच किती धावा बनवण्याचा प्रयत्न इथे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये करेल. अर्थातच एका बाजूला आपण पाहिलं तर प्रथमेश, दुसऱ्या बाजूला अकबर आहे, परंतु गोलंदाजी मार्कवर देखील राजेश भाऊ आहेत. पाहूया 50+ एक सिनियर खेळाडू, तरी देखील अजूनही फिटनेस कामालीच आहे, लाजवाब आहे. हो, हा देखील आपण पाहिला तर चेंडू फुलर लेनचा होता. अगदी परफेक्ट ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग ऑनच्या खेळूच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आपण पाहू शकतो सेन्सिबल क्रिकेटवरती भर आहे. शेवटचे काही मला वाटतं 11 चेंडू शिल्लक आहेत, परंतु साहजिकच या 11 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राजू भाऊ तयार आहेत. यावेळेस चेंडू फलंदाजाच्या स्लॉट मध्ये आला आणि सीमा रेषेच्या पलीकडील प्लॉट मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड केला गेला. षटकार, 6 धावा. एक चांगला तडाखा आहे, फलंदाजाचा धूमधडाका आपण पाहतोय. अजिबात सुट्टी दिली जात नाही. चेंडू रडारमध्ये आला, त्या चेंडूला पंख फुलवायचे आणि सीमा रेषेच्या पलीकडे फरार करून टाकायचं. या षटकाच्या मध्ये नक्कीच संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट होते. 50 धावा दफलकावरती लगावल्या गेल्यात. दफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 55, 55 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, फटका इथे फसलाय आणि खेळूच्या अगदी मधोमध, मी म्हणेल की 3 खेळूंच्या बरोबर मधोमध तो चेंडू पडलाय. नो मॅन्स लँड ही जागा चेंडूने निवडली. इथे 2 धावा पळून काढल्या गेल्या. टप्पा आपण पाहिलं थोडासा मागे ठेवला होता, चेंडू बराच काळ हवेत होता. इथे खेळूने जर का शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली असती तर कदाचित चेंडू हातामध्ये घेऊ शकले असते, परंतु साहजिकच आहे थोडेसे दूरवरती राहिले. नेक्स्ट बॉल पाहूया. रिवाचा प्रयत्न, दिशा से भटके तो डेफिनेटली पडेंगे फटके. एक टप्पा घेऊन चेंडू होते फरार. इथे देखील एक लाजवाब प्रहार, चौकार. षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर पहा 4 चेंडू मध्ये 13 धावा आल्यात. मगाशी दादा एका चेंडू मध्ये 5 धावा होत्या, लागत तर 6 होत्या, परंतु षटकार खेचला होता कुणाल नावाच्या बॅटरने. सामना होता 6 चेंडू 13, एक चेंडू 6 वरती तो सामना गेला आणि खणखणी षटकार देखील खेचला गेला. यावेळेस लोवर फुलटॉस चेंडू होता. अगदी भन्नाट वेग देखील त्या चेंडूवरती पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या खेळूच्या माध्यमातून चेंडू अडवला, उचलला, फेकला, डेंजर एंडला फलंदाज अगदी सहजरित्या पोहोचून जातात. चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती तिथे पाहायला मिळतीये. विशेष म्हणजे नक्कीच कौतुक करावं लागेल दोन्ही खेळाडूंचं.
अगदी चांगला कॉल तिथे देतात, नजरात नजरा भिडवतात. तू चल मे भी आया और दोनों बल्लेबाजों ने टीम के खाते में 2 रन लाया. एक चांगली नक्कीच बॉलिंग आणि बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धोपलकावरती जर का आपण पाहिलं ना तर 63 ना 63 63 धावा 63 धावा. पुन्हा एकदा बॅट तर फिरवली गेली. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा नक्कीच पळून काढल्या जातील. लॉंगॉनच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू असताना विकेट किपरकडे थ्रो केलाय, परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर फलंदाजांनी एकमेकांना सांगितलं रिव्हर्स गिअर टाका, गाडी पुन्हा एकदा पार्किंग मध्ये पार्क करा. अर्थातच क्रीज मध्ये एकमेकांना नेऊन ठेवा. षटकाची समाप्ती होणार आहे. 5 षटकांचा आपण पाहिलं तर इथे सामना संपलाय आणि धपलकावरती बनवले गेले आहेत 64 64 धावा. सध्या वाईद भाई एकच खेळाडू भारतीय संघामध्ये असा आहे की तो भन्नाट फॉर्म मध्ये स्ट्रगल खूप होतं. ओके 63 63 धावा आहेत, माफ करा. 64 जरी असेल तरी मी सांगेलच, कारण एका खेळाडूची स्ट्रगलची लाईफ. पाणीपुरी विकत असणारा खेळाडू आज प्रत्येक भारतीयवासांच्या मनावरती अधिराज्य करतोय. नाव आहे यशस्वी जयस्वाल. त्या खेळाडूचा जर्सी क्रमांक 64 आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील. स्वप्नीलमय वातावरण निर्माण करावं लागेल. फलंदाजाने अडचणी टाकावं लागेल, परंतु फलंदाज देखील आहेत. हो इथे देखील पहा लोवर फुटचा चेंडू होता. नो बॉल पंचांचा इशारा आलाय आणि क्षेत्ररक्षण कामालीच आहे. हा बिमर प्रकारचे चेंडू जर का तुम्ही टाकले, मला वाटतं नो बॉल होता यासाठी की यस साइड लाईन जर का तुम्ही टच कराल, स्पर्श कराल, तर त्या कामगिरीसाठी तुम्हाला दंडित केलं जाईल. अर्थात नियमावली किंवा जे काही अनुशासन तुम्ही खंडित कराल, पंचांकडून तुम्हाला दंडित केलं जाईल. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे फलंदाजासाठी आपण पाहिलं तर एक सुंदर दर्जेदार ब्युटिफुल अप्रतिम तिकीट दिले जाणार आहे, ज्याचं नाव आहे फ्री हिट. स्वप्नील तयार आहे, समोर अकबर आहे आणि षटकाराची खबर देखील देतोय. खिलाडी के मस्तक पर बडे लंबे छक्के के दस्तक. षटकार 6 धावा. लोअर फुटचा चेंडू जर का तुम्ही टाकला ना तर तिथे फलंदाजच बॉस ठरेल. आणि या षटकाराच्या मदतीने धपलकावरती 71 71 धावा. शेवटचा षटक असताना साहजिकच हाणामारी प्रत्येक खेळाडू करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज असतो. अर्थातच बॅट आणि बॉलची. पण शेवटची जी षटक असतात त्यामध्ये तुम्हाला संधी असते फक्त बॅट फिरवायची. तिथे विकेट गेली तर हरकत नाही. तर शेवटच्या षटकामध्ये आपले बाकीचे बॅटर फलंदाज देखील येऊन खेळपट्टीवरती बॅटिंग करू शकतात. परंतु इथे कौतुक अकबरचं करावं लागेल. षटकाराची खबर जागेवरती त्याने संगनायक कॅप्टनला दिली. 71 धावा 71. हा श्री सचिन भाऊ कलाधर देखील इथे उपस्थित होत आहेत. भाऊंचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळी देखील आपण पाहिलं पहा पाहिजे तसा संपर्क करता आला नाही, कारण टिट फॉर टॅट प्लेड ऑन. अर्थात मला वाटतं बॅटची आतील कडा लागली और डेफिनेटली गेंदबाज को विकेट बना मिला, परंतु कौतुक करावं लागेल इथे फलंदाज आणि गोलंदाजांचं. फलंदाज तिथे नक्कीच आपण पाहिलं तर बाद होत आहेत, कारण न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फलंदाजाचं नाव त्रिशल. मग मला वाटतं दुपारच्या सत्रामध्ये एका खेळाडूने 22 चेंडूमध्ये 74 बनवल्या. एका गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली. 5 विकेट्स त्याने आपल्या नावी केल्या.
पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू होता, दिशा दर्शवली गेली. तिथे आपण पाहू शकतो लॉंग ऑनचे खेळाडू नक्कीच आपण पाहिजे राजूभाऊ पुन्हा एकदा पहा क्षेत्ररक्षण कमालीचं करतात, थ्रो देखील केला आणि गोलंदाजाच्या हातामध्ये सिंगलच्या मध्येने धफलकावरती देखील आपण पाहिलं तर एक अंक वाढतोय. अर्थातच धावा जे आपल्याला पाहायला मिळतात 72 72 धावा. तीन चेंडूंची कहाणी आपण पहिले पाहूया. तीन चेंडू कशा प्रकारे असतील. हो पुन्हा एकदा चूक जर का केली ना तर धाव्यांची भूक डेफिनेटली वाढणार आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा वाघाची दहाड फोडलाय पहाड, खणखणीत दणदणीत षटकार 6 धावा. चौकार आहे. हो सॉरी चौकार 4 धावा. या चौकारच्या मधीने धफलकावरती जर का आपण पाहिल्या चौकार होता 76 धावा आहेत. रिवर्सचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, अटेम्प्ट केला, परंतु अजिबात तिथे संपर्क झाला नाही. अगदी पण पाहिलं तर बॅटर फलंदाज देखील डोक्याला हात लावतात कारण त्यांना माहिती इथे संधी होती. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं मी विनंती करेल पुन्हा एकदा आकाश भाऊ धोत्रे 11 संघाला, कारण वेळ कुठल्याही प्रकारचा घेऊ नका. एक बॅटरला दोन्ही बॅट घेऊन मैदानाच्या बाहेर पाठवा जेणेकरून वेळ वाचेल. हा चेंडू आपण पाहिला तर पाहू शकतो आपण पंच कळवतायत वाईड आहे. यस दिशा भरकटली गेली त्यामुळे पंच होत आहेत गोलंदाजावरती नाराज आणि त्यांना सांगतायत हा चेंडू तुम्ही पुन्हा एकदा टाका महाराज. वाईट बॉल. यावेळी देखील दिशा तर दर्शवली गेली. अगदी लोवर फुलटॉस चेंडू होता, तिथे खेळून धावत पडत जातील. चांगला एफर्ट लागवण्याचा प्रयत्न मिळाली, फलंदाजाला छोटीशी दरार. चेंडू देखील केलाय शेवटचा चौकारासाठी फरार. 4 धावा. तसंच आपण पाहिलं तर आता ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि यस एक चांगली क्रिकेटची आठवण त्यांनी काढली आणि स्वतः आपण पाहिलं तर पहा स्कोर शीट पाहतायत आणि स्कोरिंग देखील करतायत. आदरणीय राजदादा निकम यांचं देखील या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत, कारण ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिकासाठी रोख रक्कम 31,000 रुपये नक्की दिली गेली. तर आदरणीय परशु अण्णा डोंगरे यांना मी विनंती करतो आपण इथे राजदादा निकम यांना सन्मानित करतोय. तर दादांना देखील मी विनंती करतो दादा आपण सन्मानाचा स्वीकार करा, कारण येस प्रमुख पाहुणे आमच्यासाठी सर्व खास आहेत आणि अतिथी देवो भव ही प्रथा आपल्या सर्व भारतवासियांची पहिल्यापासून असेल. त्यामुळे आदरणीय शिव अण्णा डोंगरे यांचं आपण पाहिलं तर विशेष सहकार्य देखील आपल्या स्पर्धेला लाभलंय, आपल्या संपूर्ण आयोजक कमिटीला लाभलंय. त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय राजदादा निकम यांना आपण सन्मानित करतोय. तर नक्कीच उपस्थिती दर्शवली तर मी विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या देखील झाल्या पाहिजेत, कारण पहा प्रत्येक व्यक्तिमत्व ज्यांचं आपल्याला इथे नक्कीच ज्यांचा हातभार आहे, ज्यांचं मी म्हणेल की पाठिंबा आहे, ज्यांचं मार्गदर्शन आहे, ते सर्व व्यक्तिमत्वांनी इथे एक क्रिकेटबद्दलची रिस्पेक्ट दर्शवली आणि आपल्या इथे नक्कीच पाठिंबा दिला. त्यानंतर आदरणीय वहीदभाई निलगर यांना देखील आपण सन्मानित करतोय. आदरणीय बाळूभाऊ कुराडे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण वहीदभाई निलगर यांना सन्मानित करतोय. अ 81 धावा झाल्यात, जिंकण्यासाठी 82 धावींची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आकाश भाऊ धोत्रे 11 विनंती करतो, कारण अन्याय बॉल द्यायचा आहे. अक्षय सर बॉल आहे, एक बॉल द्यायचा. यस एका लाईनीत एका ओळीत आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल होत आहेत, सज्ज होत आहेत. विशेष म्हणजे आपण पाहिलं तर या स्पर्धेची संपूर्ण जी आयोजक कमिटी आहे आपल्या मधील येते खेळाडू एक बंधू एक भाऊ त्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे. स्वर्गीय यशस्वी अविनाश उर्फ यल्लप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ FC करंडक 2024 आपण पाहतोय.
ज्यामध्ये आयोजक कमिटी मित्रपरिवार स्वतः पण पाहिलं तर त्यामध्ये आमचे मयूरदादा सोलकर असतील, प्रशांत भाऊ कदम असतील, गणेश गुंजाळ असतील, आशिष कुमटे असतील, अजय मोरे, आदित्य मळणकर असतील, अजय विटकर असतील, आशिष उद्देग असतील, अँडी गुंजाळ, आनंद गुंजाळ असतील, सोमनाथ पवार असतील, वसीम निलगर असतील, प्रमोद गोरे असतील आणि आदित्य केदार असतील. सर्वच्या सर्व आयोजक कमिटी मित्रपरिवार यांचा मी नक्की धन्यवाद देईल की एक सुंदर स्पर्धा खरं सर्व खेळाडूंची आणि आपल्या प्रभागातील नक्कीच खेळाडूंना जो मंच आपण उपस्थित इथे उपलब्ध करून दिला त्याबद्दल देखील धन्यवाद असेल. चला, 2 फलंदाज 2 बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा, सज्ज व्हा. दोन्ही टीम्स आपापले एक एक खेळाडू इथे पाठवा. निखिल आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे, परंतु स्ट्राईक एंड वरती कोण असेल हे देखील पाहूया. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. गोलंदाजाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. चेतन, रोहित आणि विजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाहूया चेतन कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहेत. 82 धावांचा पाठलाग असेल. पाहूया कशा प्रकारे त्या धावा रोखल्या जातील आणि कशा प्रकारे बनवल्या जातील, कारण इथे संघर्ष आपण पाहिला ना तर करावा लागणार आहे आणि संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी ही शानदार होगी. यापूर्वीचा सामना आपण पाहिला. मॅच होती कुठे आणि आली कुठे. 6 चेंडू 13, काहीचं सोपं काहीचं अवघड आव्हान होतं. एका चेंडूमध्ये 6 धावा लगावत असताना एक चेंडू 5 होत्या, परंतु षटकार खेचला. मला वाटतं माफ करा, एक चेंडू 6 होत्या आणि षटकार खेचला. गोलंदाजी मार्कवर चेतन. तर पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय, लेट्स प्ले करूया डावाला सुरुवात. FC महाविद्यालयाच्या या ऐतिहासिक मैदानावरती आपण ही स्पर्धा खेळतोय. पहिला चेंडू ओहो, बॅकफुट वरती थांबून या चेंडूशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु अजिबात संपर्क झाला नाही आणि पंच देखील तिथे कळवतात इट इज अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू ने सुरुवात इथे चेतनने केली आहे. पुन्हा एकदा संपर्क झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर पहा, अगदी मिड ऑफ ते खेळाडू डाऊन दी बॉल येतात आणि चांगला झेल टिपतात. इम्प्रेस केलाय, प्रभावित केलंय. इथे पहा या झेलवरती खेळूंनी, कारण सकाळचे सत्र पराग या खेळूंनी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगले चांगले कॅचेस, चांगले चांगले डायरेक्ट हिट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट्स देखील दर्जेदार पाहायला मिळाली, परंतु इथे निराश आणि हताश होऊन मैदानाच्या बाहेर परततायत रोहित. न्यू बॅटर, नवीन फलंदाज देखील मैदानाचा ताबा घेतील. चला, फलंदाज विनंती असणारे जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, नाव असणारे फलंदाजाचं सतीश. चेतनने इथे आपण पाहिलं ना तर फलंदाजाला फक्त आणि फक्त विकेटचं वेतन दिलं. चौकार षटकार अजिबात त्यांना खेचू दिले नाही. पहिल्या षटकामध्ये अप्पा 11 या संघाला धक्का दिला. अर्थातच एक पहिला गडी मी म्हणेल की गारद केला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. इथे एक फलंदाज तर निराश हताश होऊन मैदानाच्या बाहेर गेलेत. पाहूया त्यांची जागा व्यवस्थितशीरपणे भरली जाईल का. संपर्क यावेळेस देखील केला. चेंडू बराच काळ हवेत होता. कव्हर पॉईंटच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू फेकलाय, परंतु सिंगल देखील आली आहे. चोरटी धाव पळून काढली गेली. कारण पहा, सोपं असतं चेंडू जोपर्यंत हवेत असतो तेव्हापर्यंत बॅटर फलंदाजांना देखील धकधक होतं, धोका असतो, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स देखील तिथे चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती पाहायला मिळते. इथे जागा बनवली परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू देखील पहा एक
टप्पा घेऊन होतोय सीमारेषेच्या पलीकडे फरार. धावा मिळतात 4. चौकार. जागा बनवली आणि साहजिकच तुम्ही रूम दिला तर रूम कोणाला नकोय. रूम मिळाली आणि जागा बनवली. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू फरार. धावा 4. चांगला तगडा बार तिथे बॅटर फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आज आपण पाहिले तर नक्कीच राजदादांना देखील मी सांगेल आणि परशुअन्न डोंगरे असतील तसंच आपण पाहिलं तर वहीद भाई निलगर. ओहो इथे देखील आपण पाहिलं तर पहा काय प्रहार. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. कारण आज आपण पाहिलं राजदादा वहीद भाई बॅट प्रत्येक खेळाडूंकडे वेगवेगळे अगदी क्वालिटी बॅट्स अगदी महागड्या महागड्या बॅट असतात. परंतु जेव्हा आपण आपल्या लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हा नक्कीच आपण पाहिजे सचिन भाऊ एकच बॅट असायची. त्या बॅटने दोन्ही टीम खेळायचे. इथे एक बॅट तुटली तर लगेच 6 महिन्यानंतर वर्षभरानंतर दुसरी बॅट घेतली जाते. आपल्या लहानपणी काय असायचं आपल्याला धागा आणि फेविकॉल शिवाय काय माहिती नसायचं. तेव्हा खिळे पत्रे लावून ती बॅट 2-2 वर्ष चालवली जायची. आता प्रहार आपण पाहिलं तर जोरदार होता आणि काही काळ चेंडू हरवला देखील होता. अमर अकबर अँथोनी पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे. त्यामध्ये डायलॉग असा आहे की एकच मारा लेकिन सॉलिड मारा. इथे देखील एकच मारला होता. चेंडू हरवला होता काही काळासाठी. पाच चेंडू तर आपण पाहिले त्यामध्ये 11 धावा आल्यात. एक महत्वाचा बळी टिपला होता. बघूया नेक्स्ट बॉल कसा असेल. ओहो चतुराई दर्शवली तिथे आणि द बॅटर इज गॉन. फलंदाजाला अजिबात तिथे रिस्पॉन्स दिला नाही आणि कळवलं हो युटी. विनू मनकडची आठवण करून देणार हा मनकड विकेट आहे. सर्वप्रथम क्रिकेटच्या इतिहासामध्ये मनकड विकेट घेणारे गोलंदाज तेच आहेत विनू मनकड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चेतननी तर पहिलं षटक टाकलं. ओके ओके माफ करा 5 चेंडू झालेत. एक रनआउट होता. चला वेळ वाचवा प्लीज विनंती असणार आहे. कारण जितक्या चर्चा कराल अजून थोडा वेळ झाला अंधार झाला तर चर्चेचं पात्र तुम्ही स्वतः ठराल. नंतर बॅडलाईट ची तक्रार अपील अजिबात चालणार नाही. पंचांकडे तर अजिबात चालत नाही. बोला जे काही डिस्कशन्स असतील प्लीज ऑर्गनायझर कमिटी सोबत आपण अगोदरच क्लिअर करा. मॅच कोणी थांबू नका. वसीम भाई प्लीज.
आता देखील मैदानाच्या आतमध्ये असतील. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. न्यू बॅटरचं नाव अतुल. इथे आपण पाहिलं तर पहा, पुन्हा एकदा फॉलो केलं, रीड केलं, नेमकं फलंदाजाला काय करायचं ओळखलं आणि बरोबर बॅटच्या रडारीपासून तो चेंडू दूरवरती ठेवला. चेंडू डॉट आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. धफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 अर्थातच 11 धावा. हे तर होऊन जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहिलं तर अजूनही शेवटची 30 चेंडू शिल्लक असतील. नीडेड टू बी अर्थात आपण पाहिलं तर 82 धावा ते जिंकण्यासाठी बनवायचे. 11 तर झाल्यात, 71 अजूनही पाहिजेत. 30 चेंडू 71. इथे तुम्हाला युवराज सिंगचा खेळ आठवावा लागेल, जो ऑस्ट्रेलियाच्या विरोधात केला होता. 30 चेंडू मध्ये 70. ओहो, प्रचंड मोठा तडाखा. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाघाची दहाड फोडलाय पहाड. खणखणीत टणटणीत षटकार. तसा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. साहजिकच बरेचसे इथे आमचे लेदर क्रिकेटर्स देखील असतील, त्यांना माहिती आहे टेनिस आणि लेदरच्या आवाजामध्ये किती फरक असतो. हात जर बॉल रोहित लेदर असतात तर हा आवाज असता, पण तो टेनिसचा आवाज वेगळा आहे. टप. 17 धावा धफलकावरती असतील. ओहो, इथे अटेम्प्ट करूच दिला नाही. काय चेंडू टाकलाय. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली. अर्थात प्रेझेन्स ऑफ माइंड इथे दर्शवलाय गोलंदाजांनी. नाव आहे गोलंदाजांचं आपण पाहिलं तर पार्थ. टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलंय. परंतु इथे पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बॅक टू बॅक दर्शवण्याचा प्रयत्न असणार आहे. कट कॉपी पेस्ट. पुन्हा एकदा फलंदाज अतुल देतात चौकाराची टेस्ट. 4 धावा. जसा जसा चेंडू फलंदाजाच्या स्लॉट मध्ये येतोय फक्त आणि फक्त त्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडील प्लॉट दर्शवला जातो. 82 धावांचं टार्गेट आहे. 21 मला वाटतं बनवलं गेलं. 61 धाव्यांची गरज असेल. काउंटर अटॅक सुरू केलाय अतुलने देखील. इथे देखील पुन्हा एकदा वाह. इथे डेफिनेटली पुन्हा एकदा म्हणावं लागेल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बरोबर आपण पाहिलं ना, सुट्टी अजिबात दिली जात नाही. चेंडू वारंवार बॅटच्या रडारीमध्ये येतोय आणि त्या चेंडूला पंख फुलवून सीमारेषेच्या पलीकडे फरार केला जातोय. चुकीला अजिबात माफी नसेल. चेंडू टप्प्यामध्ये आला ना तर परफेक्ट कार्यक्रम होणार. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 14 धावा आल्यात. माफ करा, 14 आल्यात, 16 आल्यात. 27 धावा धफलकर असणार आहेत. इथे आपण पाहिलं तर पहा, बॅट तर फिरवली गेली. पुन्हा एकदा तिथे डीप मिड विकेटला खेळू आहेत. धावतात पळतात. फलंदाजाने देखील इशारा एकमेकांना केला आणि चित्त्याची चपाळी हरणाची गती दर्शवली. 29 धावा धफलकावरती. 53 धाव्यांची गरज आहे. काहीचं सोपं नाही, काहीचं अवघड हे आव्हान आहे. परंतु नेहमी लक्षात ठेवा, मोठमोठी माणसं देखील म्हणतात लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों के मैदान में कभी हार नहीं होती. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. इथे लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. कारण संघर्ष जितना बड़ा होगा मेरे दोस्त, जीत भी उतनी ही शानदार होगी. यावेळेस बॅटच्या हातील कडा लागली. यष्ट्यांच्या अगदी जवळून तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसवला.
जमिनी समांतर नक्कीच आपण पाहिलं तर मला वाटतं अगोदर तो चेंडू टप्पा पडला होता. षटकाची समाप्ती देखील झाली. 2 षटकांचा खेळ संपला. फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 29 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फेरबदल होतोय. चेंडू टाकण्यासाठी वैष्णव. हो, वैष्णव यावेळेस गोलंदाजी मार्कवर आले. अर्थातच फलंदाज देखील त्यांच्या चेंडूला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत. वैष्णवच्या हातामध्ये सुदर्शन चक्र असतं हे सर्वांना माहिती आहे, परंतु या वैष्णवच्या हातामध्ये चेंडू आहे आणि फलंदाजाच्या हातामध्ये बॅट आहे. चेंडू फळी. विजय ऑन स्ट्राईक आहे. व्ही वर्सेस व्ही. यावेळी दिशा दर्शवली. स्टेअर केलाय. अतिरिक्त वळण चेंडू घेतलंय. तिथे गली रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डीप पॉइंटला खेळूला तैनात केलंय. लॉंग ऑफ असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असे 5 खेळू आपण तैनात असताना पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये. तर तिथे आपण पाहिला सिंगल वरती ते भरोसा दर्शवला. फलकावरती 30 आहेत. अजूनही 52 धावांची गरज आहे. हो, यावेळी शरीर भेदक चेंडूचा मारा केला गेला. बॅटर फलंदाजाने प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटच्या स्वरूपातील 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा. कारण विजय असतील आणि मला वाटतं अतुल असतील, दोन्ही बॅटर फलंदाजांना माहिती आहे इथे गिअर चेंज करूनच बॅटिंग करावं लागेल. नाही चलेगा भाई, इक्का दुक्का जीत के लिए लगाना पडेगा, चौका या छक्का. परंतु हा चेंडू खराब आहे. कौतुक गोलंदाजाचं आपण करण्यासाठी निघालो होतो. पुढच्या चेंडूवरती बॅटर फलंदाजाची त्यांना नजर लागली. अवांतर धावसंख्येमध्ये देखील भर होते. एक्स्ट्रा अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा मिस्टर एक्स्ट्रा तिथे खरं तर गोलंदाजांना त्रास देत आहेत. 32 धाव धफलकावरती 50 धाव्यांची गरज आहे. बॅट इथे फिरवली आणि पाहू शकतो आपण नो लुक शॉट बट इट इज अ व्हेरी हॉट. षटकार 6 धावा. बॅट इतकी वेगाने फिरवली. चर्चा केल्यानंतर चौकार षटकारांचा खर्च वसूल करावा लागतो. लिटिल बिट चार्ट केली तर बॅट देखील चालवावी लागते. अडतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 44 धावांची अजूनही गरज असणार आहे. शेवटचा टेस्टचा सामना मी दुपारी देखील सांगितलं होतं, आता देखील सांगेल. सचिन रमेश तेंडुलकर यांनी जेव्हा खेळलं ना तेव्हा त्यांचं वय 38 होतं. 38 वयामध्ये त्यांनी निवृत्ती टेस्ट क्रिकेटमध्ये जाहीर केली. शेवटच्या सामन्यामध्ये 74 धावा बनवल्या. विरोधी संघ होता वेस्ट इंडिज. गोलंदाज ज्याने विकेट घेतली तो होता देवनारायण. परंतु यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटली गेली. जब जब गेंदबाज आप ओहो पंच कळवतात नो बॉल आहे. यस, 3 खेळाडू जर का तुम्ही यष्ट्यांच्या मागे लावाल तर पंच तुमच्यावरती दंडित कारवाई करतील. यस, पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आपल्याला तेच वाक्य ऐकावं लागेल, म्हणावं लागेल. उघडा डोळे बघा नीट. फलंदाजासाठी सज्ज असणारा फ्री हिट. अर्थातच पंचांनी क्लीन चिट दिलाय. दिशा से भी भटकोगे तो हमारी नजरों में खटकोगे. फ्री हिटचा बॉल आहे. ओहो, संपर्क केलाय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. खिलाड़ी के मस्तक पर फिर से छक्के की दस्तक. षटकार 6 धावा. काय काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. अगदी 4थ्या गिअर मध्ये गाडी चालवतात दोघ जण. आधी कसं एका बॅटरने दुसऱ्याला कानमंत्र दिले, लगेच गोलंदाजाचं षडयंत्र उद्ध्वस्त केलं गेलं. अगदी महागडं षटक इथे पाहावं लागेल, म्हणावं लागेल. बनवल्या गेल्यात आतापर्यंत 44. अजूनही 38 धावींची गरज आहे. सामना होता कुठे आणि आलाय कुठे.
बोला सर, बॉल द्यायचा आहे, जुना बॉल द्या, जुना, लगेच लगेच. चौथं षटक हे प्रगतीपथावर आहे. चौथं षटक आहे, अजून 2 षटक आहेत. हे षटक संपायच्या मार्गावर आहे. तिसरं आहे, माफ करा, तिसरं षटक आहे. येस. चौवेचाळीस धावा धपलकावरती आहेत. पाहूया, 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 प्रचंड मोठे धडाके, फलंदाजाचे धूमधडाके आपण या षटकामध्ये पाहिले. 44 धावा झाल्यात. 44. पुन्हा एकदा बॅट तर फिरवली गेली. तिथे आपण पाहिलं तर पहा, डीप मिड विकेटचे खेळाडू धावत पडत आहेत. सिंगल येतो, दुसरीचा प्रयत्न होतो, डेंजरीला फलंदाज असणार आहेत आणि पोहोचवून देखील जाणार आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट्स दर्शवतात पहा खेळाडू. कौतुक करायला लागेल. पळता पळता दम लागतोय, खाली बसतात, डोक्यावरती हात ठेवतात, थोडासा 2 सेकंदासाठी श्वास देखील घेत आहेत. परंतु सांगावं लागेल मित्रांना की पळता पळता जरी तुम्हाला दम लागला ना, तरी पळण्यासाठी देखील दमच लागतो. फक्त 9 सेकंद वेगाने पोहोचण्यासाठी 4 वर्ष उसेन बोल्ट पळाला होता. विचार करा त्याचा स्ट्रगल काय असेल, कष्ट काय असतील. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, फटका फसलाय, संधी आहे. पाहूया, जवळपास 4 खेळाडू धावत पळत जात आहेत आणि चेंडू नो मॅच लँड मध्ये. सिंगल नंतर इथे देखील दुसरीचा प्रयत्न सफल आहे, सक्सेसफुल आहे, लाजवाब आहे. या षटकामध्ये जर का आपण पाहिलं ना, तर एकंदरीत $49 धावा धफलकावरती, 49. चला, वेळ प्लीज जास्त घेऊ नका, चर्चा आपल्याकडे कमी असणार आहे, त्यामुळे घाई करणं बंधनकारक आहे. चला, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या प्लीज. शेवटचे आपण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती आता 49, 49 आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे सज्ज होत आहेत, गोलंदाजाचं नाव काय? चेतन आहे, ओके. अठरा चेंडू 33 धावांची गरज आहे. 2 खेळाडू भारतीय संघामध्ये सध्याला चर्चित आहेत. 18 म्हणजे विराट कोहली, 33 म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या चर्चेत थोडासा बंद का झाला? विश्वचषकामध्ये एक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पडला, पंचांनी सांगितलं तुम्ही आराम करा, कारण ते इंजर्ड झाले. दुखापत अजिबात कुठल्याही खेळाडूने होऊ नये, इंजुरीज अजिबात कुठल्याही खेळाडूच्या मागे लागू नये. सर्व खेळाडू खाली बसून जा प्लीज. बाउंड्री लाईनच्या जवळ जेवढे खेळाडू आहेत ना, कारण तिथे मला वाटतं पंचांना अडथळा निर्माण होते की खेळाडू नेमका आहे कोण. यावेळेस देखील कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, थ्रो भरकटलाय. तिथे बॅकअप खराब आहे. पाहूया, जिथे सिंगल होती तिथे डबल आली, जिथे डबल होती तिथे टिबल देखील आली. अर्थात साज, बाज और ताज, तीनही भाऊ एकाच गाडीमध्ये सवार. लेग बाईचा इशारा येतोय, तेही 3 धावा. आता या 3 धावा कितपत महत्वाच्या ठरतील हे पाहणं गरजेचं आहे. 50 धावा कंप्लीट आहेत. टाळ्या मला वाटतं बॅट्समन फलंदाजासाठी वाजवल्या जातीलच. 50 अप.
वेल बॅटिंग दर्जेदार प्रदर्शन करतायत विजय देखील संघासाठी आणि अतुल देखील. फलकावरती आपण पाहिलं तर 52 52 आहेत, परंतु अजूनही 17 चेंडूमध्ये 30 धाव्यांची गरज आहे. संपर्क इथे केलाय, पाहूया तिथे खेळाडू डाऊन दी बॉल असतील आणि बनतील. दर्शक म्हणतायत या लाजवाब प्रहार चौकाराचे दिवाने. 4 धावा, 4 रन्स. देखिए गेंद थी कमजोर, बल्लेबाज ने लगाया पूरा जोर. नॉन स्ट्राइक एंड के बैटर ने कहा ये दिल मांगे मोर, तो लीजिए भाई बल्लेबाज ने जड़ दिया बेहतरीन 4. जुना चेंडू. आज मला वाटतं अजय विजय आणि अतुल हे थोडेसे धोकादायक आहेत, फक्त चेंडू हरवतात. थर्टी 31 वरती खेळतायत. धाफलकावरती अब तक 56 आहेत. 56, 26 धाव्यांची गरज आहे. सामना होता कुठे आणि आलाय कुठे, हे क्रिकेट आहे. आणि क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमी म्हटली जाते, क्या होगा, कैसे होगा, कब होगा, क्यों होगा, किसके लिए और किसकी वजह से, लेकिन जो भी होगा मंजूर खुदा होगा. धावा आता 56 झाल्यात. 56. जे होईल ते चांगलं होणार आहे, जे घडणार आहे ते देखील चांगलंच घडणार आहे. फलंदाज पुन्हा एकदा विचारात पडलेत, परंतु फलंदाजांची नक्कीच आपण पाहिलं बॅटिंग पाहून ना सर्वचे सर्व दर्शक देखील त्यांच्या प्रेमात पडले. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे, मिळाली. फलंदाजाला छोटीशी दरार, चेंडू देखील केलाय, चौकारासाठी फरार. 4 धावा. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट होता, अगदी जमिनीला मी म्हणेल की गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार केला गेला. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या गेल्या. अगदी यस, कव्हर ड्राईव्ह. स्वतः राजदादांनी देखील पहा शब्द आठवून दिला, मला आठवायचा होता परंतु मी फक्त जमिनी समांतर फटका खेळला म्हणून बोललो. थँक्यू, धन्यवाद. एक चांगली कव्हर ड्राईव्ह. कुठेतरी मगाशी मला वाटतं आपण विराट कोहलीचा उल्लेख केला, तो परिणाम इथे पाहायला मिळतो. पंधरा चेंडू मध्ये 22 धाव्यांची गरज आहे. हो, इथे दिशा दर्शवली, पाहूया तिथे खेळाडू धावत पळत येतात. बिग हो, इथे गलती से मिस्टेक करोगे तो तिथे कव्हर पॉइंटचे खेळाडू देखील स्वतः सांगतायत अब अपना कुछ सच्चा नहीं, कारण गलती करोगे तो गलती से मिस्टेक होगी और मिस्टेक होगी तो हर्जाना भी भुगतना पडेगा. आता ही कॅच होती का मॅच, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जब जब कॅच छूटा है गेंदबाज का दिल भी टूटा है. आताच्या 2 धावा आहेत, 2 धावा पळून काढल्यात, बरोबर आहे. यस, जब जब कैच छूटा है दोस्त गेंदबाज का दिल भी टूटा है. दिल के टुकड़े हुए थे 1000, क्या देखने मिलेगा बल्लेबाज का बड़ा प्रहार. इथे आपण पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू टाकला गेला, पायांचा भेद होता, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू होता, थ्रो केलाय, फेकलाय, परंतु लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. अर्थातच 63 धावा दफलकावरती, 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या. इथे संपर्क पुन्हा एकदा केलाय, इथे खेळाडू डाऊन दी बॉल येत आहेत आणि इथे देखील गलतीचे मिस्टेक. पुन्हा एकदा ओहो, चूक केली, धावांची भूक वाढली, चेंडू होतोय फरार, केलाय फलंदाजाने तगडा बार, चौकार. अर्थातच 67 ना, 67 67 15 धाव्यांची गरज आहे. 67 वरतून एक माहिती द्यायची जर का झाली तर ऑस्ट्रेलियामध्ये एक महानतम स्पिनर सध्याच्या घडीला आपण पाहत होतो, नाव होतं नेथन लिओन. टेस्ट क्रिकेटमध्ये जवळपास 30,000 चेंडू असे टाकले त्याने ज्यामध्ये एकही चेंडू नो नाहीये. त्याचा जर्सी क्रमांक 67 हा दाफलकावरती 67. क्षेत्ररक्षणामध्ये इथे देखील हालचाल आहे. आता पहा, ओव्हर झाली, 4 षटकांचा खेळ संपलाय. दाफलकावरती 67 आहे, 67. शेवटचे 12 चेंडू 15 धाव्यांची गरज. 12 चेंडू 15, बरोबर.
आणि गोलंदाजी मार्कवर आकाश धोत्रे सर. आता आकाश धोत्रे सर जेव्हा एक नामचीन मी म्हणेल समालोचक देखील आहेत, एक काळ यांनी देखील खूप गाजवलं. सध्याच्या घडीला थोडेसे व्यस्त आहेत, बिझी आहेत, क्रिकेटच्या क्षेत्रापासून थोडेसे दूर आहेत, परंतु जेव्हा जेव्हा आकाश सर सोबत असतात मैदानावरती येतात साहजिकच एक इनिंग तरी ते समालोचन करतातच. आकाश सरांची एक शैली सर्वांना आठवते, हो 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 असं केल्याशिवाय ते राहत नाही. यावेळी संपर्क तर केला, तिथे खेळू धावत पळत जातात, चेज करण्याचा प्रयत्न असणार आहे, एक टप्पा घेऊन चेंडू होतोय अगदी खेळूच्या हातामध्ये स्टॉप. एफर्ट कमालीचा लाजवाब आहे. जेव्हापर्यंत तुम्ही 100% देणार नाही ना मित्रांनो, विरोधी संघाला हक्के बक्के अजिबात ठेवू शकणार नाही. यावेळेस आपण पहिल्या मला वाटतं पहिल्या चेंडूवरती 2 धावा पळून काढल्या, 69 धावा धफलकावरती असतील. 11 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा फ्लिक केलाय, अगदी लोअर फुलटॉस चेंडूला त्या ठिकाणी दिशा दर्शवली. दशा धफलकाची बदलण्याचा प्रयत्न असेल, केवळ एका धावेवरती ते थांबवलं गेलं. पहा अनुभवाचा भरपूर पुरेपूर वापर करत असताना आकाश धोत्रे सर देखील पाहायला मिळतात. इथे सिंगल आली आहे, अर्थात धफलकावरती 70 जे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 10 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. बोला सर. चला पाणी, यस पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये कोणीतरी घेऊन जा. आलेत का? आलेत आलेत, त्यांचे प्लेयर आलेत. ठीक आहे ठीक आहे, पाणी पाणी, यस पाणी घेऊन जा. अजून कोणी असलेला आयोजक कमिटी मित्र परिवार 1 किंवा 2 बॉटल किती लागतील तेवढे घेऊन जा. कारण साहजिकच आहे तिथे क्रॅम्प मला वाटतं खेळाडूला जाणवतोय आणि साहजिकच आहे कुठल्याही प्रकारच्या दुखापती इंजुरीज कुठल्याही खेळाडूंना देखील नसाव्यात हे अपेक्षित आहे. चला प्लीज विनंती असणार आहे, थोडीशी घाई करत खेळाडूंना मदत पुरवा, पाणी पुरवा. यस यस यस, इथे आपण पाहिलं तर येस पुन्हा एकदा पहा स्वतःला सावरले. अशाच प्रकारची परिस्थिती ग्लेन मॅक्सवेल समोर होती. क्रॅम्प येऊन सुद्धा त्यांनी 201 धावा बनवल्या होत्या. जेव्हापर्यंत तुम्ही स्वतः सर्वस्व अर्पण क्रिकेटमध्ये करत नाही ना, तोपर्यंत विरोधी संघाला पराभवाचं दर्पण दाखवू शकत नाहीत. रिवाजचा प्रयत्न इथे देखील केला, कमालीचा क्षेत्रक्षण एफर्टला जवाब आहे. सिंगल आली, केवळ एका धावेवरती फलंदाज इथे संतुष्टी दर्शवतात. पहा तुम्हाला जर का दुःख तकलीफ आहे कष्ट आहे ना, तर ते सर्व गोष्टी तुम्हाला बाजूला होऊन फक्त एक गोष्टीवरती लक्ष केंद्रित करावं लागेल, विरोधी संघाच्या विजयाचा इराद्याला तुम्हाला नष्ट करावं लागेल. स्वतः खंबीरपणे उभे राहा, सामना शेवटच्या क्षणापर्यंत गंभीर असेल. चला प्लीज प्लीज प्लीज, वेळ 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 आपल्याकडे कमी असेल, घाई करणं गरजेचं आहे. कारण नंतर बॅटलाईटची तक्रार अजिबात चालणार नाही. अगोदर दोन्ही कॅप्टन्सला सांगितलं गेलं होतं. उत्कंठा आपण पाहिलं तर शिगेला पोहोचली. आदरणीय चेतनजी ओसवाल विनंती असणारे आपण व्यासपीठावरती यायचंय. यस तिथे मला वाटतं स्वतः कॅप्टनने इथे स्पोर्ट्समॅनशिप दर्शवली, रनर दिला. गुड थिंकिंग, धन्यवाद. टाळ्या त्यांच्यासाठी वाजवल्या जातात. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, कमालीचा टप्पा. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं ना, कॅप्टनला तुम्ही विचारा कुठली मदत हवी आहे, कॅप्टन म्हणणं अजिबात नाही. पण इथे कॅप्टन नक्कीच कर्णधाराचं इथे मी म्हणेल कौतुक करावं लागेल. कारण तिथे जाणवतंय, पाहायला मिळते की फलंदाज थोड्याशा अडचणीमध्ये, परंतु ते लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष जितना बड़ा होगा मेरे दोस्त, जीत भी उतनी ही शानदार होगी. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश धोत्रे सर तयार होतात. एक निर्णायक षटक त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे संपर्क तर केलाय, जागा बनवली, पाहूया. पहिली धाव तर पळून काढली गेली, दुसरीसाठी एकमेकांना नकार देखील कळवला जातो. आणि फेकी भरकटल्यानंतर चुकीला माफी नाही. ओहो, आखो आखो इशारे केल्यानंतर पहा 2 धावा पळून काढल्या जातात. थ्रो येईपर्यंत
दोन्ही बॅटर्स पोहोचले. धफलकावरती 73-73 आहेत. 9 धाव्यांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असणार आहेत शेवटचे 7. कोण करेल कोणावरती मात, कुठल्या संघाचा कर्णधार जिंकल्यानंतर करेल स्वतःची मान ताठ, हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आत. ओहो, दिशा दर्शवली. इथे आपण पाहिलं तर खेळाडू देखील धावत पळत जात आहेत. सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न होईल का? ओहो, केला. इथे डेंजरला फलंदाज. ओ, फेकी भरकटली, परंतु बॅकअप सुरेख आहे. जिथे एक होते तिथे 2 येतात. वारंवार प्रयत्न लाजवाब केले जातात. तिथे आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती देखील होती. अर्थातच शेवटचे 6 चेंडू, 7 धाव्यांची गरज. बनवल्या गेल्यात 75 बनवल्या गेल्यात. 7 धाव्यांची गरज. 82चा पाठलाग आहे. 81 बनवल्या गेल्यात. नीडेड टू बी 82. चला, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. यस, बॅट्समन बाहेर जातात. अर्थातच रिटायर्ड हट होतात. ठीक आहे. न्यू बॅटर, नवीन फलंदाजाचं नाव आणि विनंती करतो त्यांना अगोदर पहा बरं का. निखिल, कारण अतुलने इथे इम्प्रेस केले, प्रभावित केले. 45 वरती रिटायर्ड हट झालेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. कारण सहजासहजी कुठलाही खेळाडू मॅच अशा प्रकारे सोडत नाही, परंतु इंजरी जर का त्यांना त्रास देत असेल ना, तर त्यांनी स्वतःला तिथे थांबवलं. न्यू बॅटर निखिल आहे. 6 चेंडू 7, 6 गेंदों में 7 रनों की दरकार है. कौन पडेगा किस पर भारी. गोलंदाजाचं नाव काय? बॉलर नेम वैष्णव. कौन पडेगा किस पर भारी, कौन पेश करेगा यहां पर जीत की दावेदारी, हे पाहणं गरजेचं आहे. 6 चेंडू 7 धावा. हो, टप्पा कमालीचा आहे. तिथे आपण पाहिलं तर चेंडू डॉट आहे. 5 चेंडू 7 धावा. कुठला संघनायक देईल आपल्या, कुठला खेळाडू देईल आपल्या संघनायकाच्या हातामध्ये विजयाचा हात भावा. 5 चेंडू 7 धावा. इथे देखील बॅट तर फिरवली. एकदा आपण पाहिलं तर पहा, लॉंग ऑनचे खेळाडू तिथे धावत पळत जातात. क्षेत्ररक्षण कमालीचं केलं. दुसरीच्या प्रयत्नासाठी एकमेकांना फलंदाज देखील नकार कळवतात. हो, डायरेक्ट हिट, जे की नेहमी डेंजरस असतात. परंतु पंच कळवतील. तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल. शुभम सर या, आपलं हार्दिक स्वागत आहे. पंचांशिवाय तिथे ना कोणी गर्दी करू नका, म्हणजे पंचांना डिसिजन द्यायला सोपं पडतं. जमा कोणी होऊ नका, निर्णय लगेच कळवला जाईल. तुम्ही डिस्कशन अजिबात करू नका. चर्चा करण्याचा अधिकार फक्त पंचांना असतो. पंच पाहतील, पंच कळवतील आणि पंचच सांगतील. पहिला चेंडू तर आपण पाहिला वैष्णवचा डॉट होता, निर्धाव होता. ओके, तिसऱ्या पंचांचा इशारा आला आहे. द बॅटर इज सेफ आहे, सुरक्षित आहे. अर्थातच 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. शेवटचे 4 चेंडू 6, बरोबर ना. हो, इथे आपण पाहिलं तर काय होतंय, अगदी सामन्याचा चित्र स्पष्ट करून जाणारा हा स्ट्रोक होता. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख अपनी बाजुओं पर भरोसा, फिर देख आगे होता है क्या. षटकार आहे. 6 धावा.
अभिनंदन विजय संघात. तर नक्कीच मी आदरणीय राजदादा निकम यांना विनंती करतो